नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 17 मार्च। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की सोलापूर या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की सोलापूर, बार्शी, लातूर, बिदर या ठिकाणी वातावरण सकाळच्या सुमारास ढगाळ आणि दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, विजयपूर, बागलकोट, रायचूर, तेंडूर, हैदराबाद तसेच सातारा या ठिकाणी वातावरण सकाळ सुमारास ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 11च्या सुमारास आज दिसत आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर, बीड, नांदेड तसेच रामगुंडम, आदिलाबाद, चंद्रपूर, पुसद, रिसोड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक या ठिकाणी वातावरण 11च्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की नाशिकचा उत्तर भाग, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तसेच मालेगाव, चाळीसगाव, सेगाव, भोकरदन, चिखली, खामगाव, अकोला, ओदवड, जळगाव, परोळा, धुळे या ठिकाणी वातावरण 11 सुमारास आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। आपण जर 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तुम्ही बघू शकता की बीड, बार्शी, लातूर, सोलापूर, बिदर, सिद्धपेठ, वरंगल, रामगुंडम या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना या ठिकाणी दिसणार आहे। तुम्ही बघू शकता की बिदर, कलबुर्गी, तांडूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता दिसत आहे। मालेगाव, जळगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहील। अकोला, अमरावती, हिंगणघाट, नागपूर तसेच चंद्रपूर, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। 7च्या सुमारास सुद्धा आपण बघू शकतो की कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस आज दिसणार आहे। तुम्ही बघू शकता का नांदेड, सोलापूर, हैदराबाद, रामगुंडम, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होताना दिसणार आहे। तुम्ही बघू शकता की बिदर, लातूर या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी येत आहे। बार्शी, सोलापूर, बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे मित्रांनो। सिद्धपेठ, वरंगल या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। चंद्रपूर, आदिलाबाद, पुसद, रिसोड, हिंगणघाट तसेच अमरावती, अकोला या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना संध्याकाळच्या सुमारास दिसणार आहे। मुंबई साईड जर बघितलं मी तर तुम्ही बघू शकता की मुंबई तसेच सातारा, सोलापूर तसेच कोकण भाग या भागात वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वातावरण त्या ठिकाणी ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला पडताना दिसत आहे। सुरत, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण रात्रीच्या 8, 9 किंवा 10च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी वातावरण कसे असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, नागपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर चंद्रपूर, नांदेड, रामगुंडम या ठिकाणी वातावरणसुद्धा ढगाळ आणि दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। सातारा, सोलापूर, हैदराबाद या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण या ठिकाणी राहणार आहे। बेलगाव, बेल्लारी, प्रदुत्तर, सिरसी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।